तर शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत। विनायकजी यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। विजयोत्सव मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती विनायक राऊत हे सध्या वरळीच्या एनएससी डोम येथे दाखल झालेले आहेत। साधारणतः पाहायला गेलं तर सध्या या ठिकाणी विनायक राऊत आहेत। विनायक राऊतची विजयोत्सव मेळावा पार पडत आहे, लढा दिला आणि अखेर आता विजयोत्सव पार पडत आहे। ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभेद्य एकजूट आज जी उभी राहते ती भविष्याला पूर्ण महाराष्ट्र एक वेगळं चित्र दिसेल असं मला वाटतं। जी खरं तर शिवसेना जवळून पाहिलेली आहे। एक वेगळा प्रश्न आहे, दोन ठाकरे बंधू या मंचावरती एकत्र पाहायला मिळणार आहे। 20 वर्षानंतरची ही घटना घडते। आजच्या सर्वांच्या उपस्थितीवरून आपल्याला लक्षात येईल की ते कोणत्या क्षणाची वाट बघत होते। तुम्ही काय सांगाल? कारण साधारणतः आपले विरोधक आहेत ते म्हणतात की केवळ हे दोन ठाकरे बंधूंच्या युतीसाठी रचलेलं हे सगळं। त्या विरोधकांचा पोटशिळा आजच्या युतीने उठणारच आहे, एकजुटीने उठणारच आहे। त्यांच्या पोटशिळाच्या बद्दल फार आता मी काळजी करत नाही। पोटशिळ उठून दे फुटून दे हरकत नाही। राज्याचे प्रमुख असतील ते म्हणत आहेत जय गुजराती म्हणत आहेत, तर एकीकडे म्हणत आहेत सत्तेची लाचारी आहे। एकनाथ शिंदेने गुजरात पुण्यामध्ये जाऊन बोलणं ही सत्तेची लाचारी आहे। सत्तेसाठी हा माणूस किती लाळघोटेपणा करतोय ते दिसून आलेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।